हवामान विभागाकडून रायगड आणि रत्नागिरीसाठी रेड अलर्ट, तर मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूरसाठी ऑरेंज अलर्ट जारी। कल्याणच्या कचोरे गावात दरड कोसळली, टेकडीवरील मोठा दगड खाली आल्यानं शेजारची घरं थोडक्यात वाचली। पालिकेने नोटीस दिल्यानंतर सुद्धा जीव धोक्यात घालून नागरिकांचं वास्तव्य। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमधल्या हळदा परिसरात ढगफुटी सदृश पावसामुळे नद्या नाल्यांना पूर, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। हिंगोलीतल्या वसमतमध्ये पावसाची दमदार हजेरी, ओढ्यांना पूर आल्यानं अनेक ठिकाणी रस्ते बंद। परभणीमध्ये अजूनही दमदार पाऊस, मात्र आणखी हवा तितका पाणीसाठा जमा झालेला नसल्यानं शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा। जालना शहर आणि जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी, पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा। अहमदनगर शहरासह परिसरात पावसामुळे शेतकरी सुखावले, मात्र रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहन चालक त्रस्त। वाशिममध्ये पावसाची हजेरी, शेतकरी सुखावले। कुडाळमधल्या कर्ली नदीतून 9 दिवसांपूर्वी वाहून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह शोधण्यात यश, दत्ताराम भाऊ हे 7 जुलैला गेले होते वाहून। यवतमाळच्या बेंबळा धरणाचे 2 दरवाजे 50 सेंटीमीटरनं उघडले, धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं 86 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग। छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबादमध्ये मुसळधार पाऊस, वेरूळचा सीतान्हाणी धबधबा प्रवाहित। नवरदेवाला खांद्यावर घेत वऱ्हाडी मंडळींचा नदीच्या पाण्यातून प्रवास, नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातली घटना, नदीतनं जाणाऱ्या मार्गावर पूल नसल्यानं नागरिकांचा जीव घेणा प्रवास। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाव आणि चिन्हाचा वाद, सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणीची शक्यता। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवी दिल्ली दौऱ्यावर, राज्यातल्या संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारावर पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करण्याची शक्यता। लोकसभेनंतर आता ठाकरे गटाचं मिशन विधानसभा, आदित्य ठाकरे आजपासून विधानसभा निहाय दौरे करणार, आज कर्जत आणि उरणचा करणार दौरा। कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती आज विशाळगडाची पाहणी करणार, विशाळगड परिसरात नुकसान झालेल्यांना सरकारनं तातडीनं नुकसान भरपाई द्यावी, शाहू छत्रपतींची मागणी। विशाळगडावरच्या अतिक्रमणावर हातोडा, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी, पोलीस प्रमुख यासह प्रमुख अधिकारी विशाळगडावर अतिक्रमण केलेली 2 आस्थापनं प्रशासनानं काढली। संभाजीराजे छत्रपतींचा 1.5 तास पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या, विशाळगड अतिक्रमण कारवाई प्रकरणी शिवभक्तांवरील कारवाई मागे घेईपर्यंत पोलीस स्टेशनमध्येच थांबणार, संभाजीराजे छत्रपतींची भूमिका। गुन्हा दाखल झालाय का हे पोलिसांना विचारल्यावर पोलिसांनी होकारही दिला नाही आणि नकारही दिला नाही, संभाजीराजे छत्रपतींची प्रतिक्रिया। विशाळगडावरच्या कारवाईला धार्मिक रंग देऊ नका, संभाजीराजे छत्रपतींचं आवाहन। ज्या 2 घरांवर सर्वात आधी कारवाई झाली ती हिंदूंची घरं होती, संभाजीराजेंची प्रतिक्रिया। कोल्हापुरात जातीय तणाव निर्माण करण्यास छत्रपती संभाजीराजे कारणीभूत, संभाजीराजेंना तातडीनं अटक करा, मुस्लिम बोर्डच्या पदाधिकाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी। विशाळगडावर जाणून बुजून लोकांना मारहाण करण्यात आली, दुकानं तोडण्यात आली, सरकारनं याची चौकशी करून दंगलखोर कोण होते याचा शोध घ्यावा, प्रकाश आंबेडकरांची मागणी। विशाळगडावर हिंसक घटना सुरू, संभाजीराजेंचा हिंसक घटनांसाठी पुढाकार हे दुर्दैव, कोल्हापूर पोलीस बघ्याची भूमिका घेतायत, इम्तियाज जलील यांचा आरोप। विशाळगडावर ज्या कुटुंबांवर अन्याय झाला त्यांना इंडिया आघाडीकडून मदत घेऊन जाणार, काँग्रेस नेते सतेज पाटलांची माहिती, सामाजिक आणि नैतिक जबाबदारी म्हणून मदत करणार, पाटलांची प्रतिक्रिया। स्थानिक पोलीस वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकरच्या वाशिममधल्या शासकीय निवासस्थानी, आरोपांच्या संदर्भात माहिती देण्यासाठी खेडकरांनी पोलिसांना बोलावलं। पूजा खेडकरांच्या दिव्यांग प्रमाणपत्राबाबतची कागदपत्र सापडली, अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातनं खेडकर यांना दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती। IAS होण्यासाठी पूजा खेडकरांकडून दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या कोट्याचा उपयोग, प्रमाणपत्र मिळवण्यासाठी खेडकरांकडून विविध सरकारी रुग्णालयांमध्ये प्रयत्न केल्याचं समोर।
पुण्यातल्या काशीबाई नवले मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेताना पूजा खेडकर पूर्णपणे फिट असल्याचं फिटनेस सर्टिफिकेटमधनं उघड. खेडकरांनी ओबीसी कोट्यातून तब्बल 9 वेळेला यूपीएससी परीक्षा दिल्याचंही उघड. वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचं पिंपरी चिंचवड कनेक्शनही समोर. पालिकेच्या वायसीएम रुग्णालयातूनही अपंगत्वाचं प्रमाणपत्र घेतल्याची माहिती. वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर गुडघ्यामध्ये 60% अधू पण दिसत नसल्याचं तपासात निष्पन्न झालं नव्हतं. पिंपरी चिंचवड पालिका रुग्णालयाचे अधिष्ठाता राजेश वाबळे यांची माहिती. दिल्लीच्या समितीसमोर माझं म्हणणं मांडेन, पूजा खेडकरांची माहिती. तर दोषी आहेच हे गृहीत धरणं चुकीचं, खेडकरांची प्रतिक्रिया. खेडकर कुटुंबियांचे पंकजा मुंडेंसोबत संबंध असल्याचं समोर. पंकजा मुंडेंना लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी पूजाचे वडील दिलीप खेडकरांनी पाथर्डीतल्या मोहटा देवीला अर्पण केला होता चांदीचा मुकुट. पूजा खेडकरांच्या वडिलांवर ओबीसी आंदोलनादरम्यान गुन्हा दाखल. 18 जूनला बेकायदेशीर जमाव जमवून रास्ता रोको केल्याप्रकरणी दिलीप खेडकर यांच्यासह 4 जणांवर गुन्हा दाखल. पूजा खेडकर कुटुंबियांच्या बंगल्याला कुलूप लावलं कुणी, असा प्रश्न आता उपस्थित. राज्यात जाती भेट टाळण्यासाठी छगन भुजबळ शरद पवारांना भेटले असतील तर आनंदाचीच बाब. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया. छगन भुजबळ महाविकास आघाडीमध्ये आले तर स्वागतच करू. आजही भुजबळांची शरद पवारांची बांधिलकी घट्ट. काँग्रेस नेते नितीन राऊतांचं सूचक वक्तव्य. सरकारनं आरक्षणाबाबत कुणाकुणाला काय आश्वासनं दिली हे आधी स्पष्ट करावं. प्रकृती ठीक झाल्यानंतर शरद पवार त्याला उत्तर देतील. मात्र बाहेर गेलेल्यांसाठी पक्षाची दारं बंदच, अनिल देशमुखांचं वक्तव्य. छगन भुजबळ आज नाशिक दौऱ्यावर. निफाड, लासलगाव आणि येवल्यातल्या विविध विकास कामांचं उद्घाटन करणार, तर येवल्यातल्या शिवसृष्टीच्या कामाचीही पाहणी करणार. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस 288 जागांचा सर्व्हे करणार. 288 पैकी ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार पुढे असतील त्या जागांवर पक्ष दावा करणार. प्रफुल्ल पटेलांची माहिती. अहमदनगर लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी निलेश लंके राष्ट्रवादीकडून तयार होते. अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवारांची माहिती. ज्योतिर्मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी उद्धव ठाकरेंची घेतली भेट. ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी दोघांमध्ये चर्चा. उद्धव ठाकरेंसोबत विश्वासघात झाला. जोपर्यंत ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होत नाहीत तोपर्यंत लोकांच्या मनातलं दुःख कमी होणार नाही. शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचं वक्तव्य. अमरावतीमध्ये 200 मुस्लिम बांधवांचा ठाकरे गटात प्रवेश. शिवसेना नेते अभिजित ढेपे आणि प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात शेकडो मुस्लिम युवकांचा पक्षप्रवेश संपन्न. मूर्तिजापूरचे भाजपचे आमदार हरीश पिंपळे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल. पिंपळेंनी धमकी दिल्याचा अर्जुन लोणारे यांचा आरोप. अर्जुन लोणारे यांनी मोदींच्या कार्यकर्त्यांबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरल्यानंच त्यांना फोनवर जाब विचारला. आमदार हरीश पिंपळेंची माझाशी बोलताना प्रतिक्रिया. मुख्यमंत्र्यांवर आम्हाला 1% विश्वास नाही. शरद पवारांनी आरक्षणाचा प्रश्न गांभीर्यानं घ्यावा. त्यांनी मराठा समाजाला समजावून सांगितलं तर नक्कीच तोडगा निघणार. लक्ष्मण हाकेंना विश्वास. मराठा आरक्षण प्रश्नी राज्य सरकार कुठेही शांत बसलेलं नाही. मंत्री शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया. कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यासाठी प्रयत्न सुरू. देसाईंची माहिती. चंद्रकांत हंडोरे ज्या वेळेला पराभूत झाले त्याच वेळेला कारवाई झाली असती तर विधान परिषदेत काँग्रेसवर ही परिस्थिती उद्भवली नसती. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया. राज्य मंडळाची 10वी-12वीची पुरवणी परीक्षा आजपासून सुरू होणार. 8 ऑगस्टपर्यंत परीक्षा सुरू राहणार. 10वीच्या परीक्षेसाठी 28,976 तर 12वीच्या परीक्षेसाठी 56,845 विद्यार्थ्यांची नोंद. समीर वानखेडेंच्या विरोधात सीबीआयनं दाखल केलेल्या प्रकरणात आपली ही साक्ष नोंदवा. ज्येष्ठ आरटीआय कार्यकर्ते केतन तिरोडकर यांची हायकोर्टात याचिका. याचिकेवर आज सुनावणी होणार. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी निलंबित अधिकारी कैसर खालिद यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले. संबंधित घटना आपल्या कार्यकाळात घडली नसल्याचं खालिद यांचं वक्तव्य. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत होर्डिंगचं बांधकामच कमकुवत. होर्डिंग प्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्रात विजेटीआयनं जोडलेल्या अहवालातनं माहिती समोर.
कैद्यांवर नजर ठेवण्यासाठी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी तळोजा कारागृहात बसवले 331 सीसीटीव्ही. कैद्यांना त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्यासाठी 15 व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सेटही बसवले जाणार. मुंब्रा रेती बंदराची जितेंद्र आव्हाडांनी केली पाहणी. चौपाटीचं काम अंतिम टप्प्यात. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार. आव्हाडांचं वक्तव्य. शासकीय वैद्यकीय, आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी महाविद्यालये आणि रुग्णालयांसाठी 6,830 पदं बाह्य स्रोतामार्फत भरण्यास शासनाची मान्यता. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबवून मनुष्यबळ पुरवणाऱ्या कंपन्यांची निवड केली जाणार. भाजी विक्रेत्या महिलेचा मुलगा झाला सीए. डोंबिवलीतील योगेश ठोंबरेंचं सर्वत्र कौतुक, तर सीए मुलाची आईला मिठी. व्हिडिओ चर्चेत. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर डोंबिवलीहून पंढरपूरला जाणाऱ्या ट्रॅव्हल बसचा भीषण अपघात. अपघातामध्ये 5 वारकऱ्यांचा मृत्यू, 8 जण गंभीर जखमी, तर 20 ते 30 जणांना किरकोळ दुखापत. पुण्यातल्या भोर एसटी स्थानकात बस खाली येऊन तरुणाचा मृत्यू. चालकाला न दिसल्यानं झाला अपघात. संपूर्ण घटना सीसीटीव्हीनं टिपली. मुंबईतल्या अंधेरी पूर्वेकडील मरोळ ते MIDC जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य. खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा, वाहन चालकांचा संताप. पुण्यातल्या FC रोडवरच्या अतिक्रमणावर पुणे पालिकेचा हातोडा. अनधिकृत बांधकामांवर पालिकेनं फिरवला बुलडोझर. PFI प्रकरणातल्या दोघांना हायकोर्टाकडनं जामीन. ATSनं निर्धारित वेळेत आरोपपत्र दाखल न केल्यामुळे आरोपींना जामीन मंजूर. डिसेंबर 2022 मध्ये दोघांना झाली होती अटक. मुंबईच्या मरीन ड्राईव्हच्या समुद्रात उडी मारलेल्या तरुणीचा मृत्यू. तरुणीनं आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय. रायगड पोलीस दलातल्या कर्मचाऱ्याची गळफास घेत आत्महत्या. राहुल कडू यांच्या आत्महत्येचं कारण अस्पष्ट. घटनेनं जिल्ह्यामध्ये हळहळ. चंद्रपूरच्या बल्लारपूर पोलीस ठाण्यातल्या शिपायाची राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या. मुलांना घेऊन बायको माहेरी गेल्यानं तणावातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज. पुण्यामध्ये पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा फोटो आणि नावाचा गैरवापर करत पैशांची मागणी. या प्रकरणी स्टेटस ठेवून नागरिकांना सावध राहण्याचं अमितेश कुमार यांचं आवाहन. दिल्लीमध्ये केदारनाथच्या मंदिरावरनं राजकारण पेटलं. केदारनाथ मंदिर बांधायला पुरोहितांचाच विरोध. दिल्लीमध्ये केदारनाथ मंदिराची प्रतिकृती तयार करण्याचं काम सुरू. आसामचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांनी नवी दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदींची घेतली भेट. आसाममधल्या पूरस्थितीचा मोदींनी घेतला आढावा. स्वित्झर्लंडचा स्टार खेळाडू झेरडन शकीरीची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा. स्वित्झर्लंडच्या राष्ट्रीय टीममध्ये शकीरीची 14 वर्षांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द. नमस्कार. मन सुद्धा तुझं. ही ABP माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली. हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणाही झाली, पण आता प्रतीक्षा संपली. लवकरच येतोय सीझन 2. मन शुद्ध तुझं. होई मन शुद्ध तुझं.